पाहतोय आपण वर्ग समीकरण. वर्ग समीकरण हे प्रकरण अभ्यास करताना आपल्याला या ठिकाणी दोन शब्द दिसत आहेत. वर्ग समीकरण बरोबर आहे. दोन शब्दांचं या ठिकाणी काय झालंय, कॉम्बिनेशनच म्हणा, ठीक आहे. दोन शब्दाचं कॉम्बिनेशन झाले, वर्ग आणि समीकरणे, बरोबर आहे. तर वर्ग म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की कोणत्या पण संख्येला त्या संख्येने गुणल्यानंतर जे संख्या येते त्या संख्येला दिलेल्या संख्येचा वर्ग असे म्हणतात. आता हे वर्ग झाला. समीकरण म्हणजे काय हो ना. समीकरणाचे आपण प्रकार बघितलेले आहेत. समीकरणामध्ये तुम्ही एक चल समीकरण, दोन चल समीकरण हे सुद्धा बघितलेलं आहे. त्यानंतर याच्या अगोदर दोन चलातील रेषीय समीकरण ही पण संकल्पना बघितलेली आहे. त्याच्याच पुढचं वर्जन हे आलेलं आहे वर्ग समीकरणे. वर्ग या शब्दापासून आपल्या लक्षात येतं की कुठंतरी याच्या डोक्यावरती दोन असतील, बरोबर आहे की नाही. वर्ग लिहिताना आपण असंच लिहितो ना, 5चा वर्ग म्हणजे याप्रमाणे आपण लिहितो. हा झाला 5चा वर्ग, हा झाला 7चा वर्ग. 5चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5 त्या संख्येला त्या संख्येने गुणल्यानंतर येणारा जो गुणाकार असतो तो दिलेल्या संख्येचा वर्ग असतो. हे जे वर्ग आहे, वर्ग आणि समीकरण. मग समीकरण म्हणजे काय हे सुद्धा याच्या अगोदर आपण बघितलेलं आहे. तर समीकरणाची सुरुवात जी होती ती समीकरणाची सुरुवात ही या चिन्हापासून होते. काय म्हणतात या चिन्हाला? आपण इंग्लिशमधून वाचताना याला इज इक्वल टू म्हणतो आणि मराठीतून वाचताना बरोबर म्हणतो, बरोबर आहे. पण गणितीय भाषेमध्ये याला काय म्हणतात, तर या चिन्हाला म्हणतात समानता. मराठीमधून काय म्हणतात? समानता, इक्वॅलिटी. इंग्लिशमधून याला काय म्हणतात? इक्वॅलिटी. इक्वॅलिटीचं हे साईन आहे इक्वल. याप्रमाणे दोन समांतर छोट्या रेषा दाखवल्या जातात आणि हे चिन्ह असल्याशिवाय त्या ठिकाणी समीकरण तयार होणार नाही. म्हणजे समीकरणाची सुरुवातच ह्या इक्वॅलिटी साईनपासून होते आणि ही इक्वॅलिटी साईन या दोन्ही बाजू काय करतं? बॅलन्स करतं. मग दोन्ही बाजूमध्ये नक्की असतं काय, तर समीकरण जर म्हटलं, समीकरण फक्त मी समीकरण सांगतो. समीकरणानंतर आपण वर्ग समीकरणात जाणार आहे, कारण की वर्ग समीकरणाची जी व्याख्या आहे ती इथं सांगितलेली ज्या एका चलातील समीकरणात. मग समीकरणात म्हणजे आपण अगोदर समीकरण म्हणजे काय हे पाहतोय. तर ही जी इक्वॅलिटी साईन आहे याच्या दोन्ही बाजू जे आपण घेणार आहे ते दोन्ही बाजूला ते बॅलन्स करतं. त्याला समानतेचं चिन्ह असं म्हणतात. आणि या समानतेच्या चिन्हामध्ये एका बाजूला जर चल, आता चल म्हणजे काय? चल म्हणजे चल. हे ए पासून तर झेड पर्यंत जे अल्फाबेट्स आहे त्याला आपण चल म्हणून घेत असतो समीकरणामध्ये, बरोबर आहे. याची जी व्हॅल्यू आहे ती व्हेरिएबल असते. त्याला चलाला इंग्लिशमधनं व्हेरिएबलच असं म्हणतात. तर याची जी व्हॅल्यू आहे ही बदलती असू शकते, म्हणजे आपण तिथे चेंजेस घेऊ शकतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? चल म्हणतो. अशी फिक्स त्याची व्हॅल्यू नाही, पण हे चल दाखवण्यासाठी ए पासून तर झेड पर्यंतचे जे 26 अल्फाबेट आहेत त्यापैकी कोणतं पण एक अक्षर आपण घेऊ शकतो. इज दॅट क्लिअर? चल म्हणजे काय लक्षात आलं मग? की ज्याची व्हॅल्यू ही अचल आहे, बरोबर आहे, स्थिर नाही, ही आपण वेगवेगळी घेऊ शकतो. तर याला आपण चल असं म्हणणार आहे. तर हे जे चल आहे ABCDEFG पासून झेड पर्यंत कोणतं पण, आपलं सगळ्यात फेवरेट कोणतं आहे? एक्स आणि वाय, बरोबर आहे. झेड पण कधी कधी आपण घेतो. तर त्याचे सगळ्यात फेवरेट म्हणजे एक्स, ठीक आहे. तर हे जे एक चल घेतलेलं आहे समानतेच्या एका बाजूला, बरोबर आहे, आणि कोणती पण एक संख्या घेतलेली आहे, म्हणजे चल आणि संख्या, ठीक आहे, हे एका बाजूला घेतली आणि दुसऱ्या बाजूला कोणती पण एक संख्या घेतली किंवा कोणतं पण एक चल घेतलं, ठीक आहे. पण एक लक्षात ठेवायचं की एका बाजूला एक चल असणं अत्यावश्यक आहे. अशा वेळेस ही जी समानता आहे या समानतेला आपण समीकरण असं म्हणतो. काय म्हणतो? समीकरण, बरोबर आहे. समानतेच्या एका बाजूला चल असेल आणि एखादी संख्या असेल आणि दुसऱ्या बाजूला फक्त संख्या किंवा चल असेल तर त्या समानतेला आपण समीकरण असं म्हणणार आहे, बरोबर आहे. मग ज्या एका चलातील समीकरणात, मग एका चलातील म्हणजे एकच चल पाहिजे. मग या ठिकाणी समजा मी याप्रमाणे घेतलं 5 अधिक x आणि अधिक x घेतलं, तर इथं किती चल झाले? इथं एकच चल झालं x. बऱ्याच जणांना इथं दोन दिसत आहेत, पण दोन कोणते असं विचारलं ते म्हणतात x आणि x म्हणजे x म्हणजे एकच झालं की नाही. म्हणजे हा x इथं मी 10 वेळा बी लिहिला तरी सुद्धा हे एकच चल झालं, बरोबर आहे. तर याला आपण एक चल असं म्हणणार आहे. आता पहा, हा x मी फक्त इकडे लिहितो आणि हा 5 इकडे लिहितो. आता इथे किती चल झाले? एकच चल आहे आणि ते म्हणजे x आहे, बरोबर आहे. मग ज्या एका चलातील समीकरणात है ना, व्याख्येचे जे 4 शब्द आहे ते आपण बरोबर आले. ज्या एका चलातील समीकरणात, समीकरण या समानतेच्या चिन्हामुळे आपण त्याला समीकरण म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये अक्षर पण आलं आणि चल पण आलं. ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून
सर्व घातांक. आता घातांक म्हणजे आपण एखाद्या चलाच्या डोक्यावरती असं लिहितो आहे ना, याला आपण काय म्हणतो, घातांक असं म्हणतो, बरोबर की नाही. वायचा घातांक 5, हे 5, 2, 3 हे काय झाले, घातांक झाले. हे सर्व घातांक कसे आहेत, पूर्ण संख्या आहेत. मग आता पूर्ण संख्या ह्या कुठून कुठपर्यंत असतात, तर पूर्ण संख्यांमध्ये 0 येतो. 1 2 3 4 5 सगळ्या नैसर्गिक संख्या. पूर्ण संख्येमध्ये 0 आणि सर्व नैसर्गिक संख्येमध्ये 0 1 2 3 4. त्याच्यामध्ये वजा संख्या येते का, नाही. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट फिट इथं एकदम फिट करून ठेवायची की वर्ग समीकरणामध्ये जे चल असेल त्याचा जो घातांक आहे ती पूर्ण संख्या आहे. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीमध्ये ती अपूर्णांक किंवा ऋण संख्या नसते. कोण, चलाचा घातांक. ठीक आहे. या ठिकाणी हा जो चलाचा घातांक वरती लिहितो आपण ह्याप्रमाणे, ही कधीही ऋण किंवा अपूर्णांक संख्या नसते. म्हणजेच ती काय असते, पूर्ण संख्या असते. इथपर्यंत क्लिअर आहे. मग याचा घातांक 1 आहे, काहीच नाही म्हणजे 1 आहे. याचा घातांक काहीच नाही म्हणजे 1 आहे. या ठिकाणी 5चा घातांक जर इथं चल आपण घेतलं तर त्याचा घातांक 0 येईल. इथं चल घेतलं तर त्याचा घातांक 0 येईल. म्हणजे आत्तापर्यंत जे आपण लिहिलंय ती ही व्याख्येला असून इथपर्यंत लिहिलं हे सगळं बरोबर आहे असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 असतो. या व्याख्येचा किंवा वर्ग समीकरणाचा जो आत्मा आहे तो इथं आला. आत्तापर्यंत आपण समीकरण बघितलं, पण वर्ग हा शब्द जो आहे तो ह्या ठिकाणी काय सांगतोय, तर चलाचा मोठ्यात मोठा घातांक हा 2 असतो. म्हणजे या ठिकाणी 2, समजा हे जे चल आपण घेतलेले आहेत त्यांचा घातांक किती आहे, सध्याला 1च आहे, बरोबर आहे. आणि जर एका चलाचा मोठ्यात मोठा घातांक जर आपण 2 घेतला तर अशा समीकरणाला आपण वर्ग समीकरण असं म्हणू शकतो. एक्सचा वर्ग अधिक एक्स अधिक 5 बरोबर 7. म्हणजे या समानतेच्या चिन्हापासून एक चल समीकरण. आता एकच चल असतं है ना, एक चल, त्याच्यानंतर चलाचा घातांक हा जास्तीत जास्त किती असला पाहिजे, 2 असला पाहिजे. 2 पेक्षा मोठाही चालणार नाही आणि 2 पेक्षा कमी ही त्याची जी डिग्री आहे त्याला आपण काय म्हणतो, कोटी है ना. ही कोटी 2 पेक्षा कमी सुद्धा चालणार नाही. म्हणजे थोडक्यात या समीकरणामध्ये एका तरी चलाचा घातांक जास्तीत जास्त किती पाहिजे, 2 पाहिजे. जर फक्त हा असं जर असतं तर हे वर्ग समीकरण आहे का, तर अजिबात नाही. कारण या ठिकाणी चलाचा घातांक हा जास्तीत जास्त 2 येत नाही. या ठिकाणी जर मी 3 घेतला असतं तर हे वर्ग समीकरण असतं का, तर मुळीच नाही. कारण की चलाचा घातांक हा जास्तीत जास्त आपल्याला किती पाहिजे, 2च पाहिजे. म्हणजे एका चलाचा घातांक हा 2 असला पाहिजे, त्याला आपण वर्ग समीकरण असं म्हणतो. म्हणजे वर्ग समीकरणामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे त्याच्यामध्ये एकच चल असेल आणि त्या चलाचा जास्तीत जास्त किंवा मोठ्यात मोठा घातांक हा 2 असेल. अशा समीकरणाला आपण वर्ग समीकरण असं म्हणतो. इज दॅट क्लिअर. मग आता ह्या ठिकाणी पहा, या वर्ग समीकरणामध्ये ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. आता वर्ग समीकरण जे आहे त्याचे आपण उदाहरण पाहणार आहे, ठीक आहे. पण त्याच्या अगोदर एक छोटीशी कन्सेप्ट आपण इथे क्लिअर करून घेऊ. वर्ग समीकरणाचे सामान्य रूप, मी तर म्हणाल हा वर्ग समीकरणाचं सामान्य रूप हे या प्रकरणाचं एक आत्मा आहे. आत्मा, ठीक आहे, महत्त्वाची चावी आपण त्याला म्हणू. कारण की या प्रकरणामध्ये प्रत्येक गणिताची सुरुवात ही या सामान्य रूपातून होणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गणिताचं सामान्य रूप तयार करता यायला पाहिजे. याच्यावरती मोठमोठ्या मेथड्स आहेत. तुम्हाला याच्यावरती कदाचित आला तर 1 मार्काला प्रश्न डायरेक्ट विचारतील, परंतु याच्यावरचा कोणताही प्रश्न जो आहे त्याची सुरुवात या वर्ग समीकरणापासून, वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपापासून होते. मग वर्ग समीकरण सामान्य रूप काय आहे तर या ठिकाणी दिलेले पहा, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. मग याच्यामध्ये तुम्ही म्हणता सर a पण दिसतोय, x पण दिसतोय, b पण दिसतोय, x पण दिसतोय, c पण दिसतोय, a b c तुम्ही ते सांगितलं होतं a पासून तर z पर्यंत सर्व अल्फाबेट्स तुम्ही चल म्हणून घेऊ शकता. मग हे a काय म्हणायचं आणि x काय म्हणायचं ते एक लक्षात घ्या. एकच चल, मग एक चल कोणतं दिसतंय तर x. म्हणजे हे जे x आहे हा चल आहे. या ठिकाणी x बरोबर काय आहे, चल आहे, म्हणजे व्हेरिएबल आहे. आणि a b आणि c जे आहेत याला आपण सहगुणक असं म्हणणार आहे. काय म्हणणार आहे,
सहगुणक म्हणजे कोइफिशियंट्स, बरोबर आहे. तर हे जे ए बी सी आहेत हे कोइफिशियंट्स आहेत. मग आता ह्या कोइफिशियंटची सुद्धा एक महत्त्वाची स्पेशालिटी आहे, ती म्हणजे हे ए बी सी हे जे सहगुणक आहेत हे नेहमी वास्तव संख्या आहेत. पहा, याच्या अगोदर मी एक व्हिडिओ तयार केला होता, वास्तव संख्या, त्यानंतर पूर्ण संख्या आहे ना. या संख्यांचे हे शब्द खूप सोपे वाटतात, पण आता वास्तव संख्यांची गंमत पहा. वास्तव संख्यामध्ये पूर्णपणे रॅशनल आणि इरॅशनल म्हणजे परिमेय आणि अपरिमेय सगळ्या संख्या ह्या वास्तव संख्येमध्ये येतात. म्हणजे जवळजवळ सगळ्याच संख्या ह्या वास्तव संख्येमध्ये येतात, आहे की नाही. जवळजवळ सगळ्या संख्या म्हणजे वर्गमुळातल्या संख्या पण असतील, त्यानंतर पूर्ण संख्या पण असतील, नैसर्गिक संख्या पण असतील, सर्व प्रकारच्या संख्या या वास्तव संख्येमध्ये येतात. म्हणजे ए बी सी या वास्तव संख्या आहेत. या वास्तव संख्या 0 आहेत, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, -1 आहे, -2 आहे, -3 आहे, -4 आहे. त्यानंतर काही अपूर्णांक आहे p/q स्वरूपातील. त्यानंतर वर्गमुळात ए वर्गमुळातल्या स्वरूपातल्या संख्या सुद्धा काय आहेत, वास्तव संख्या आहेत. परंतु ह्या व्याख्येचा सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट तो म्हणजे ही जी ए वास्तव संख्या आहे ती म्हणजे 0, 1, 2, 3 अशा सगळ्या प्रकारच्या इथपर्यंतच्या व्याख्येमध्ये आल्या. परंतु ए बरोबर आपण 0 घेऊ शकत नाही. या ठिकाणी ए ही शून्येतर संख्या आहे, म्हणजे ही 0 नसलेली संख्या आहे. म्हणजे या व्याख्येमधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे ए आपण 0 घेऊच शकत नाही. का? इथं तर लिहिलं वास्तव संख्या आहे, वास्तव संख्येमध्ये 0 तर आहे, बरोबर आहे, इथपर्यंत ठीक आहे. वास्तव संख्या आहे म्हणजे 0 सोडून सगळं घेऊ शकतो. मग 0च का नाही घेऊ शकत? तर आपण जी व्याख्या सांगितलेली आहे त्या व्याख्येमध्ये चलाचा घातांक हा जास्तीत जास्त किती पाहिजे? 2 पाहिजे. आणि 2 घातांक असेल तरच ते वर्ग समीकरण होईल. म्हणजे या ठिकाणी हे पद अत्यावश्यक आहे. हे पद असल्याशिवाय वर्ग समीकरण होणार नाही. आणि त्या पदाचा जो सहगुणक आहे ए हा जर आपण 0 घेतला तर हे जे पहिलं पद आहे हे पूर्ण पहिलं पद म्हणजे वर्गपद जे आहे याला आपण वर्गपद म्हणणार आहे. हे वर्गपद काय होऊन जाईल? 0 होऊन जाईल. आणि वर्गपद 0 जर झालं तर या ठिकाणी कोणत्याच चलाचा घातांक 2 राहणार नाही. आणि ज्यावेळेस चलाचा घातांक 2 राहणार नाही त्यावेळेस ते वर्ग समीकरणच राहणार नाही. याचा अर्थ काय? तर ए आपण 0 घेऊ शकत नाही. इज दॅट क्लिअर? हे झालं वर्ग समीकरणाचं सामान्य रूप. पुन्हा एकदा मी सांगतो, वर्ग समीकरणाचं सामान्य रूप म्हणजे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. याच्यामध्ये जो ax वर्ग आहे हा ax वर्ग हे वर्गपद आहे. ax वर्ग काय आहे? याला काय म्हणतात तुम्ही? वर्गपद. इंग्लिशमधून याला क्वाड्रॅटिक टर्म म्हणतात, याला मिडल टर्म म्हणजे मध्यम पद असं पण म्हणतात. आणि हा जो सी आहे हा फक्त एक अंक असू शकतो, याला आपण स्थिर पद असे म्हणतो. स्थिर पद. याप्रमाणे या पदांची विभागणी आहे, वर्गपद, मध्यम पद आणि स्थिर पद, बरोबर आहे. म्हणजेच ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. ह्याच्यामध्ये a, b आणि c हे सहगुणक म्हणून काम करतात आणि हे नेहमी वास्तव संख्या आहेत. परंतु त्या वास्तव संख्येमध्ये a बरोबर 0 आपण घेऊ शकत नाही. म्हणजे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. पुन्हा एकदा, हे जे वर्गपद आहे ax वर्ग म्हणजे वर्ग ज्या ठिकाणी असतो त्याला वर्गपद म्हणतात. मधल्या पदाला म्हणजे x पदाला मध्यम पद असं म्हणतात. आणि ज्या ठिकाणी चल नसतं त्याला आपण स्थिर पद असं म्हणतो. इज दॅट क्लिअर? आता आपण काही उदाहरणं पाहतोय. हां, ठीक आहे, पहा. हां, वर्ग समीकरणाची जी व्याख्या आहे ना, हिला प्रूफ करणारे काही समीकरणं आपल्याकडे आहेत. आता हे जे समीकरण घेतलेले आहेत या समीकरणामध्ये काही वर्ग समीकरणं आहेत आणि काही वर्ग समीकरण नाहीत. तर आपण ह्या ठिकाणी चेक करणार आहोत की वर्ग समीकरण आहे किंवा नाही, त्याच्या सामान्य रूपाचा आधार घेऊन आणि व्याख्येचा आधार घेऊन. ठीक आहे. तर पहिले इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे x वर्ग अधिक 4 बरोबर 0. x वर्ग अधिक 4 बरोबर 0. हे जर समीकरण तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये एकच चल आहे त्याचा एका चलाचा जास्तीत जास्त घातांक 2 आहे तर आहे. इथपर्यंत जर क्लिअर झालं तरी
सुद्धा आपण याला वर्ग समीकरण असं म्हणू शकतो. तुम्ही म्हणता सर याचं सामान्य रूप ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 आहे, तर या समीकरणाला सुद्धा आपण त्या स्वरूपामध्ये करू शकतो, कारण की पहिलं पद वर्गपद आहे, दुसरं पद जे आहे ते मिसिंग आहे, मध्यम पद आपण त्याला म्हणतो, हे पद मिसिंग आहे. परंतु या ठिकाणी b a b c ह्या वास्तव संख्या आहे, म्हणजे b ची किंमत जर मी 0 घेतली तर 0x असं आपण त्याला लिहू शकतो, अधिक 4 बरोबर 0, याची किंमत 0x म्हटलं की 0च येते, म्हणजे हे समीकरण पुन्हा असंच होतं, म्हणजे हे आपल्या सामान्य रूपामध्ये आलेलं आहे, म्हणून या समीकरणाला आपण वर्ग समीकरण म्हणू शकतो. राईट आहे. त्याचप्रमाणे y वर्ग बरोबर 2y वजा 7 ह्या समीकरणाला जर आपण व्यवस्थित मांडलं तर हे आपण ह्याप्रमाणे मांडू शकतो. हा y वर्ग जसा तसा, हा 2y इकडे आल्यावर वजा 2y झाला, हा वजा 7 इकडे आल्यावर अधिक 7 झाला, बरोबर 0. एका चलाचा घातांक 2 आहे, मोठ्यात मोठा घातांक 2 आहे आणि एकच चल आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे, हे सुद्धा वर्ग समीकरण आहे. ठीक आहे. त्यानंतर x वर्ग अधिक 2x बरोबर 0, याच्यामध्ये फक्त स्थिर पद आपल्याला दिसत नाही आहे, जरी स्थिर पद नसलं तरी ते आपण 0 घेऊ शकतो, म्हणजे हे सुद्धा वर्ग समीकरण आहे. राईट आहे. नीट लक्ष द्या. आता या ठिकाणी प्रश्न तिसरा सॉरी याला आपण चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा आणि 9वा. ठीक आहे. आता हा प्रश्न चौथा जो आहे याच्यामध्ये y वर्ग अधिक 1/y बरोबर 2 ह्या समीकरणामध्ये एकच चल आहे y आणि एका चलाचा घातांक 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे किंवा नाही. या ठिकाणी नीट लक्ष द्या. वर्ग समीकरणामध्ये जे चल पद येतं हे चल पद कधीही छेदस्थानी नसावं. ठीक आहे. जर असेल तर मग त्याला काळजीपूर्वक काढून टाका. आता कसं काढून टाकणार तुम्ही? हा y वर्ग अधिक 1/y बरोबर 2, मग हा छेदस्थानी y जर असेल तर ह्या y ने संपूर्ण समीकरणाला गुणायचं, म्हणजे हा छेदस्थानचा y निघून जाईल. याने जर संपूर्ण समीकरणाला गुणलं तर काही y वर्गला गुणलं तर y घन झाला, अधिक याला गुणलं तर y कॅन्सल झाला, इथं फक्त 1 राहील, 2ला गुणलं तर 2y झाला. आता पहा हे जे समीकरण तुम्हाला दिसतंय, हा 2y जरी मी इकडे घेऊन आलो तरी y घन वजा 2y अधिक 1 बरोबर 0 येईल. मग या ठिकाणी yचा घन राहतोय आणि हा yचा घन जर असेल तर चलाचा घातांक हा 2 पेक्षा मोठा होईल, याचा अर्थ हे वर्ग समीकरण होणार नाही. याचीच किंमत ही आणि ही म्हणजेच ही, तर हे वर्ग समीकरण होणार नाही. त्याच टायमाला आपण दुसरं एक एक्झाम्पल पाहू. त्याच्याच खालचं पहा, प्रश्न क्रमांक 5, x अधिक 1/x बरोबर वजा 2. पुन्हा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे छेदस्थानी जर चल आलं तर त्याला अगोदर काढून टाका. काढून टाकताना काय करावं लागेल? संपूर्ण समीकरणाला त्याने गुणावं लागेल. एक्सने जर या संपूर्ण समीकरणाला गुणलं तर काय होईल? x गुणिले x, xचा वर्ग अधिक इथं x ने गुणलं तर x कॅन्सल होईल, तर फक्त 1 राहील, वजा 2ला गुणलं तर वजा 2x होईल. हा ज्यावेळेस इकडे शिफ्ट होईल त्यावेळेस x वर्ग अधिक 2x अधिक 1 बरोबर 0 राहील. ह्याप्रमाणे तुमचं समीकरण तयार होईल. समीकरणामध्ये एकच चल आहे आणि एका चलाचा घातांक हा मोठ्यात मोठा घातांक किती आहे? 2 आहे, म्हणजे हे समीकरण वर्ग समीकरण आहे आणि त्याचंच रूप हे म्हणजेच समीकरण नंबर 5 हे वर्ग समीकरण आहे. लक्षात येतंय? काय फरक आहे समजतोय? हां, फक्त वर्ग बघून त्याला वर्ग समीकरण म्हणायचं नाही, तर ते या प्रकारे सिम्प्लिफाय करावं लागतं. आता प्रश्न 5वा 6वा सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल. पहा प्रश्न 6वा. या ठिकाणी प्रश्न 6 जर तुम्ही बघितला तर प्रथम म्हणजे पाहता क्षणी तुमच्या असं लक्षात येतं की इथं कुठं घातांक दिसतच नाही आहे आपल्याला, बरोबर आहे. मग घातांक दिसत नाही आहे, परंतु इथं 2 कंस दिलेले आहेत, म्हणजे अगोदर आपल्याला कंसाची फोड करावी लागेल. कंसाची फोड करताना पहिल्या कंसाने दुसऱ्या कंसाला गुणावं लागतं. हा गुणाकार कसा येईल पहा. ह्या कंसाने याला गुणल्यानंतर m गुणिले हा कंस येईल m वजा 5 आणि अधिक 2 हा कंस येईल m वजा 5 बरोबर 0. आणि हे ज्यावेळेस आपण सोडवतो त्यावेळेस mचा वर्ग वजा 5m अधिक 2m वजा 10 बरोबर 0, म्हणजे mचा वर्ग या दोघांची वजाबाकी होईल, वजा 3m वजा 10 बरोबर 0. त्याच्या पुढे जात नाही गणित. म्हणजे या ठिकाणी जे चल आहे m, ह्या mचा जो घातांक आहे जास्तीत जास्त घातांक हा 2 आलेला आहे, म्हणजे याची किंमत ही आहे आणि हीच किंमत म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. इज दॅट क्लिअर? म्हणजे पाहता क्षणी आपण लगेच व्याख्येवरून किंवा दिलेल्या माहितीवरून त्याला वर्ग समीकरण आहे किंवा नाही हे स्पष्ट करू शकत नाही. ज्या ठिकाणी गणित सिम्प्लिफाय होतं, सुटतं, त्या ठिकाणी त्याला सोडवावं लागतं आणि सोडवल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे वर्ग समीकरण आहे. बरोबर आहे. त्याच वेळी इथं पहा वर्गमुळात 5x वर्ग अधिक 7x अधिक 2 बरोबर 0. तुम्हाला ह्या ठिकाणी सुरुवातीचा कोइफिशियंट वर्गमुळात 5 दिसतोय. याच्या अगोदर आम्ही म्हटलेलं होतं की चलाचा घातांक हा पूर्णांक संख्या
घातांक हा पूर्ण संख्या आहे, म्हणजे हा वर्गमूळात 5 जो आहे तो सहगुणक आहे, म्हणजे ती वास्तव संख्या आहे, ती आपल्याला चालते. बरोबर आहे. चलाचा घातांक 2 दिसतोय, हे चल दिसतंय, बरोबर आहे की नाही. म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. राईट आहे. त्यानंतर इथं पहा, इथं सुद्धा एक्सचा वर्ग आहे, 5/2 हा बी, म्हणजेच ही एक वास्तव संख्या आहे, ही पण एक वास्तव संख्या आहे. म्हणजे या ठिकाणी एक चल आहे आणि त्या चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 आहे, म्हणजे हे सुद्धा वर्ग समीकरण आहे. 8वं गणित 9वं गणित नीट पहा. एक्सचा वर्ग अधिक 5 वर्गमुळात एक्स, चल पद हे वर्गमुळात आलेलं आहे, म्हणजे हे जर आपण सोडवलं तर एक्स वर्ग अधिक 5 एक्सचा घातांक हा 1/2 होतो. वर्गमूळ, ह्या वर्गमुळाचा अर्थ होतो 1/2 अधिक 7 बरोबर 0. आणि ज्यावेळेस एखाद्या चलाचा घातांक हा अपूर्णांक येतोय, म्हणजे ते वर्ग समीकरण राहणार नाही. म्हणून 9 हे वर्ग समीकरण नाही. बऱ्याच जणांना हा डाऊट आलेला असेल, पहा वर्गमुळात 5 तर आलेलं आहे, पण वर्गमुळात 5 जो आहे तो सहगुणक आहे. सहगुणक ही वास्तव संख्या चालते. कोणतंही, फक्त वर्गपदाला 0 नको आहे, बाकी कोणतीही वास्तव संख्या चालेल, परंतु चलाचा घातांक हा अपूर्णांक येता कामा नये. अशा समीकरणाला आपण वर्ग समीकरण म्हणणार नाही. तर वर्ग समीकरण म्हणजे ज्या एकच चल असलं पाहिजे, एका चलातील समीकरणात सर्व घातांक ही पूर्ण संख्या असते, अपूर्ण संख्या चालणार नाही. चलाचा मोठ्यात मोठा घातांक किती असला पाहिजे? 2 असला पाहिजे. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, पण ते सोडवल्यानंतर त्याचा घातांक 3 होतो, म्हणून ते नाही. इथं 2 तयार होतो, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, परंतु एका चलाचा घातांक हा अपूर्णांक असल्यामुळे हे वर्ग समीकरण होणार नाही. तर या सर्व कंडिशन्स प्रूफ झाल्या पाहिजे. अशा समीकरणालाच आपण काय म्हणणार आहे? वर्ग समीकरण असं म्हणणार आहोत. आणि या वर्ग समीकरणात सामान्य रूप असं पक्क लक्षात ठेवा, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. कारण की ह्या वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपामध्येच आपल्याला प्रत्येक समीकरण आणावं लागणार आहे आणि नंतर मग ते सोडवावं लागणार आहे. ठीक आहे. कोणताही मेथड, कोणतीही पद्धत जरी वापरली तरी त्याच्या सुरुवातीची पहिली स्टेप हीच असणार आहे, वर्ग समीकरणाचं सामान्य रूप. याप्रमाणे वर्ग समीकरण ही संकल्पना आपण पाहिलेली आहे. याच्यानंतर आपण